दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। उरण तालुक्यातील प्राथमिक शाळा सोनारीची इमारत ढासळली असून वर्गखोल्यांमधील स्लॅबच्या प्लास्टरची पडझड सुरू झाली आहे। शाळेत अभ्यासाचे धडे गिरवणाऱ्या 140 विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत। जेएनपीटी प्रकल्प बाधित आदर्शवत गाव म्हणून सोनारी गावाकडे पाहिले जाते। मात्र अशा गावात इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। या शाळेत गावातील 140 विद्यार्थी आपले आयुष्य घडवण्यासाठी अभ्यासाचे धडे गिरवतात। मात्र विद्येचे माहेरघर असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीमधील वर्गखोल्यांचे स्लॅबचे प्लास्टर कोसळत आहे। याबाबत सोनारी ग्रामपंचायत, रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे। प्राथमिक शाळा सोनारीच्या इमारतीच्या पडझडी संदर्भात सोनारी ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती तसेच रायगड जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला असून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठाकूर यांनी केली आहे। सोनारी ग्रामपंचायत कडून 5 वर्गखोल्या बांधण्याचा प्रस्ताव आहे, परंतु उर्वरित वर्गखोल्या बांधण्यासाठी उरण पंचायत समिती तसेच रायगड जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सोनारीच्या सरपंच पूनम कडू यांनी केली आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।